बिहारच्या बद्दल मी ताबडतोब ट्विट केलेलं आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या तिथं खूप मोठा त्यांनी सभा घेतल्या, मार्गदर्शन केलं। स्वतः नितीश कुमारांचं गेल्या 5 वर्षातलं काम तिथं अतिशय उत्तम पद्धतीने चाललं। केंद्र सरकारने त्यांना सर्वतोपरी सहकार्य केलं आणि डबल इंजिनचं सरकार आम्हाला अनेक मान्यवर म्हणजे मी स्पष्ट सांगतो, अमित शाह साहेबांना ज्यावेळेस आम्ही भेटायचो, त्यांचे आता महाराष्ट्रात 2 दौरे झाले, त्यावेळेस मी त्यांना सहज विचारलं होतं की काय बिहारला साधारण रिझल्ट लागेल। ते म्हणाले होते 165च्या खाली बिहारमध्ये अजिबात एनडीएचे लोक निवडून आल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची एवढी त्यांना खात्री होती। आणि एकंदरीतच मी या निमित्तानं मोदी साहेबांचं तसंच अमित शाह साहेबांचं आणि नितीश कुमार साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो। त्यांच्या नेतृत्वाला, त्यांच्या विश्वासाला बिहारकरांनी जी जबरदस्त साथ दिली त्याबद्दल बिहारच्या जनतेला सॅल्यूट देखील करतो। धन्यवाद। मी तिथं सांगितलेलं होतं की तिथं उमेदवार उभे करू नका, परंतु त्याच्यानंतरच्या काळामध्ये आमच्या इथल्या वरिष्ठ पातळीवर म्हणजे काही प्रफुल्ल पटेल साहेबांनी वगैरे काही निर्णय घेतले, कारण मी तिकडं जास्त लक्ष दिलेलं होतं महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दलची अधिकची माहिती नाही। प्रमुख नेते राज्यातील दिल्लीत आलेले आहात, पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन वगैरे करण्याचा काही पंतप्रधानांची भेट आत्ताच आम्ही डॉक्टर शर्मा साहेबांचे आपले इथले लोकप्रिय खासदार त्यांच्या घरी आम्ही बसलो होतो आणि तिथं पंतप्रधानांची सभा पूर्णपणे ऐकली। पंतप्रधानांचा वेळ खूप महत्वाचा असतो, परंतु मी अमित शाह साहेबांची वेळ मागितलेली आहे, याच करता मी जाता जाता त्यांना भेटून त्यांना शुभेच्छा देऊन पुढे जाणार। मी तर जाणार आहे।